वाव, घराच्या बॅक साईडला आपला मस्तपैकी सूर्य उगवताना हे बघा. आणि मॉर्निंगचा व्ह्यू बघा, मस्त जगांच्या आतमध्ये बघा लपलाय सूर्य आपला मॉर्निंगलाच. आणि आपला घर, स्विमिंग पूल आणि हा निसर्गरम्य वातावरण कोकणातलं सकाळचा व्ह्यू. तर मंडळी, वर्षातनं एकदा येणारी राखण असते आणि ती प्रत्येक गावातील लोक एकत्र येऊन पावसाच्या आतमध्ये म्हणजे पावसाच्या आधीच ती राखण दिली जाते. आणि त्या वार्षिक पारंपरिक पद्धतीने ती राखण केली जाते. तर सर्व गाव एकत्र आलं आहे आणि आपण पण आलो आहे गावी कोकणामध्ये आपल्या घरी राखणसाठी. आणि तसंच आपलं कामसुद्धा आहे प्लॅस्टिकचं. तर आजचा राखणीचा ब्लॉग असणार आहे आणि कोण कोण आलेत, आपली राखण कशी असते ती मी दाखवणार तुम्हाला ब्लॉगमध्ये. तर नमस्कार मित्रांनो, मी राहुल मलिसरे तुमचं कोकणप्रेमी या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करतो. तर आज आपण कंटिन्यू करणार आहोत ब्लॉग राखणीचा आणि त्याचप्रमाणे आपला स्विमिंग पूलचं कामसुद्धा आहे. ऊन लागतं डायरेक्ट डोक्यावर, त्यामुळे मी असं बोलतो कारण मॉर्निंगचा व्ह्यू आहे, घराच्या बॅक साईडलाच पडतो तो. तर ब्लॉग कंटिन्यू करा. तर जिजू बघा शूज वगैरे घालून मॉर्निंग वॉकला चाललेत. आणि गावचा फेरफटका एकदम चांगला असतो आणि शुद्ध असतो मॉर्निंगचा. आपण आता जरा गाडीजवळ जाऊया, काम आहे थोडं. गाडी आपली इथे लावली, तर इथं झाड आहे आणि सावलीमध्ये लावून ठेवली आपण गाडी. ते हा बघा, हा मॉर्निंगचा घराचा व्ह्यू बघा. आणि हा बघा इकडे एक अजून एक नवीन घर होतं, त्याचा ब्लॉग आपण बनवलेला, तो आता पूर्ण एवढा रेडी झाला आहे, छान असं बांधलं आहे. आता कम्प्लिटली रेडी आहे, त्यामुळे ही जागा पूर्ण कवर केल्याने. चिकू आलेत बा, चिकू आले, चिकू किती आले. काही नेलेलं आहे, काही बोलतो काय चिकू आहे, बोलतो गोड गोड. आपली बोरिंग असल्यामुळे ना झाडांना आपण पाणी पूर्ण बोरिंगनेच घालतो आणि एकदम प्युअर शुद्ध पाणी आपल्याला लागले बोरिंगला. हे बघा प्युअर शुद्ध पाणी बोरिंगचं. आणि मला झाडांना पाणी घालायला खूप आवडतं. झाडं लावायची अजून मला, पण ती अजून जागा हळूहळू बघून जशी जशी झाडं लावायला आपल्याला पॅसेज भेटेल तसे तसे आपण झाडं लावत जाणार. हीच तर मजा असते कोकणातली. नाही बघा किती झाडं आपली बघा मोठी झालीत. म्हणजे आता परत थोड्यापूर्वी ऊन होता आणि आता बघा पाऊस बघा पडायला लागलाय. पहिलाच पाऊस आहे बघा, पूर्ण हिरवं वातावरण झालं बघा. क्लायमेट बघा खूप सुंदर आणि मजा वाटते. पहिलाच पाऊस पडला बघा. पप्पा हे बाबा भाऊ आला, झोपेत ना उठल्या. आणि क्लायमेट बघा काय झालं मित्रांनो. आणि बघा हे आपलं लाईटिंगचं काम करण्यासाठी आले, तर आपल्याला लाईट घालून घ्यायचे. सुरुवात झाली आपल्या कामांची. चाललो आपण आता मंदिरामध्ये, राखण्याला सुरुवात झालेली आहे. आणि काय एन्जॉयमेंट असते आणि कशी पद्धत असते ती आपण दाखवणार आहोत तुम्हाला ब्लॉग मार्फत. तर चला आपण जाऊया राखण्याच्या ठिकाणी. मंडळी, तर आपण आलो आता गावकीच्या मंदिरामध्ये. तर हा आहे आपला सौंदाय जाकमाता सोमेश्वर मंदिर.
तर आपण जाऊया आता मंदिराच्या आतमध्ये. ही आहे आपली एंट्री. आणि मंडळी, कोकणामध्ये मे महिना संपला की सुरू होते ती राखणाची. प्रत्येक चाकरमणी हा आपल्या गावी येतो आणि पारंपरिक पद्धतीने साजरे होणारे उत्सव आणि तो सण हे आपले साजरे करतो. त्यातलाच एक हा भाग. पाऊस सुरू होण्याआधी प्रत्येक गावकीची एक राखण ही दिली जाते. ती राखणाची पद्धत कशी आहे ही आज तुम्हाला या ब्लॉग मार्फत दिसणार आहे. मंडळी, मे महिन्याच्या शेवटाला की कोकणातील प्रत्येक गावात मिरगाच्या कामाची जोरदार तयारी सुरू होते. पिढ्यानपिढ्या कोकणातील लोक पावसाचे स्वागत एका खास पारंपरिक पद्धतीने करतात. कोकणात परंपरेने चांगल्या पावसाचे एकूण 7 नक्षत्र मानली जातात. त्यात मृग, आर्द्रा, पुनर्वसू, पुष्प, आश्लेषा, हस्त, चित्रा यांचा समावेश होतो. मृग हे पावसाचे पहिले नक्षत्र मानतात. यात चांगला पाऊस होतो. भाताच्या पेरणीकरता हा जोरदार पाऊस आवश्यक असतो. म्हणूनच मृगाचा मान हा खासच असतो. पहिला पाऊस पडला की कोकणातल्या शेतकरी आपल्या शेतात जातो आणि आपल्या देवाकडे भक्तिभावाने साकडं घालतो. मृग नक्षत्रात शेतकरी पहिल्या पावसाचा आणि शेत जमिनीची उत्साहाने पूजा करतात. यालाच कोकणात मिरगाची राखण असे म्हणतात. मृग नक्षत्रापासून पुढील 15 दिवसातील कोणत्याही एका दिवशी हा मिरग दिवस साजरा केला जातो. यावेळी काही लोक तिखट राखणे देतात तर काही लोक गोड राखणे देतात. राखण देण्याच्या आधी राखण देवाला गारण घातलं जातं. जेवण आहे थोडं हे पाहिजे पुढे पटकन गरम लागते जे आहे ना. आम्ही प्रत्येक ब्लॉग मध्ये येणार. पत्रावले फोल्ड करून पाहिजे.